माझ्या मैत्रिणींसाठी मी आज एक सुंदर कविता वाचन करणार आहे. तर एका जागेवर शांत बसून तुम्ही ते ऐकताय असं मी समजते, कारण ती आपल्यासाठी आहे. वुमन्स डेच्या निमित्ताने ती कविता आपण एक छानपैकी वाचन करूया. मला खूप आवडलेली कविता आहे. तर सर्वांनी कान इकडे ठेवून, कुठलंही काम हातात धरून नाही तर एका जागेवर बसून ऐका. तिचं आभाळ काडी काडी जमा करून उभारते ती आपला संसार. नको एका दिवसापुरता मान, अन्यायाविरुद्ध घ्या तिचा कैवार. स्त्री ही अबला नसून सबला आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे, हे तिने आपल्या कर्तृत्वाने जगाला दाखवून दिले आहे. मुळूमुळू रडत बसणारी ती नसून आपले कर्तृत्व दाखवत जगभरात ती संचार करत आहे. प्रत्येक स्त्रीला असे वाटते, मी घरात नसेन तर सर्वांना माझी उणीव भासेल. मामंजींना नाश्ता कोण देईल? सासूबाईंना औषधे कोण देणार? पतिराजांना ऑफिसची तयारी करून द्यायला माझ्याशिवाय दुसरं कोण असणार? मी नसेल तर आंघोळीच्या वेळी टॉवेल कोण देणार? मी ऑफिसला जाताना वॉर्डरोबमधील कपडे काढून कोण देणार? नाश्ता आणि टिफिन कोण देणार? जाताना रुमाल, गाडीची चावी कोण देणार? मुलांना नाश्ता डबा देऊन शाळेत कोण पाठवणार? मुलांचा होमवर्क, प्रोजेक्ट कोण करून देणार? माझ्याशिवाय हे घर अपूर्ण आहे. मी आहे म्हणून घरातील सर्व कामे होतात. मी आहे म्हणून घर स्वच्छ राहतं. माझ्यामुळेच मोलकरणीकडून पद्धतशीर कामे करून घेतली जातात. माझ्याशिवाय या घराला घरपणच नाही. मी नसेन तर घराचा उकिरडा होईल. माझ्या घरातील सर्वांना व्यवस्थित नाश्ता, जेवण मिळणार नाही. कामाच्या या पसाऱ्यात माझ्याकडून थोडा त्रागा, चिडचिडपणा होतो, परंतु मी आहे म्हणून तर सर्व काही सुरळीत चालू आहे. हे एका अर्थाने अगदी बरोबर आहे. परंतु माझ्या मैत्रिणींनो, घरात बाई नसेल तर परिवारातील लोक जेवायची थांबतील का? त्यांचे दैनंदिन व्यवहार बंद पडतील का? हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. घरात गृहिणी नसल्यामुळे घरात कुणाचे काहीही अडणार नाही, हेही तितकेच खरे आहे. हां, घराची थोडीशी अवस्था खराब होईल, नीटनेटकेपणा नसणार, घर अजागळ होईल, परंतु दैनंदिन व्यवहार जर चालूच राहतील, कारण शेवटी शो मस्ट गो ऑन हे आपल्या जीवनाचे ध्येयच नव्हे का? एखाद्या मैत्रिणीने विचारलं, अगं सखी, आज माझ्यासोबत बाहेर येतेस का? पूर्ण दिवस आपण एन्जॉय करूया. तर तिची मैत्रीण लगेच बोलते, नको बाई, माझ्या मुलांना शाळेत कोण पाठवेल? त्यांचा अभ्यास कोण करून घेईल? त्यांचा टिफिन कोण करून देईल? माझ्या नवऱ्याला ऑफिसला जाताना वस्तू काढून कोण देईल? सासू सासऱ्यांचं कोण काळजी घेईल? आणि ती चक्क नकार देते. पण ती हा विचार करत नाही की तिचे जीवन देखील तिचे स्वतःचे आहे आणि ते तिला जगायचं पूर्ण हक्क आहे. स्त्री म्हणजे परिवारातील फक्त गुलाम नव्हे, तर ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे स्वतंत्र आयुष्य आहे. स्त्री आपल्या परिवाराशी इतकं एकरूप झालेली असते की तिला आपल्या स्वतंत्र जीवनाचा देखील विसर पडलेला असतो. ती नसेल तर नवऱ्याच्याही काही अडणार नाही आणि मुलांच्याही काही अडणार नाही, हे तिला जेव्हा कळून चुकते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. प्रत्यक्षात तिला जेव्हा इतरांची मदत लागते तेव्हा कोणाकडूनही तिला मदत मिळत नाही. मग ती स्त्री पश्चातापाने पोळली जाते. आपण या परिवारासाठी आपले जीवन समर्पित केले, त्याची एवढीशी पण त्यांनी किंमत ठेवू नये का? जेव्हा आपल्यावर त्यांच्याकडून मदतीची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्यासाठी मदतीचा हात देऊ नये का? आयुष्यभर काम करून आणि संसार रेटून तिचे शरीर जर्जर झालेले असते. तिला आरामाची गरज असते. जीवनाचा खरा आनंद आणि मजा देण्याचे राहूनच गेलेले असते. नवऱ्याला ऑफिसमधील मित्रमंडळी मिळतात आणि तो आपल्या जीवनाचा आनंद लुटत असतो. सहली, पिकनिकी, पार्ट्या, मेजवान्या यात मशगूल असतो. घरात खर्चासाठी पैसे दिले की त्याची जबाबदारी संपते. मुले देखील पंख फुटले की भरारी घेतात. त्यांना त्यांच्या कॉलेजमधील समवयीन मित्रमैत्रिणी मिळतात. पुढे लग्न झाल्यावर त्यांचे आपले पती, पत्नी, मुलांचे कुटुंब आपले स्वतःचे विश्व बनते आणि ते आपल्या आईच्या समर्पणाला सोयीस्करपणे विसरून जातात.
आपल्या कुटुंबियासमवेत जीवनाचा आनंद उपभोग घेत असतात. अशा वेळी ही स्त्री अबला एकटी पडते, फक्त एकटी. म्हणून तिला सांगायचे वाटते की तुझ्यासाठी हे विशाळ आभाळ मुक्त स्वैर आहे. घे कानोसा त्याचा आणि मार गगन भरारी, इतकी की तुझे हात आकाशाला गवसणी घालतील. घे या आभाळात मुक्तपणे श्वास, तुझ्या इच्छांना मुरड न घालता. आकांक्षाचे बळ लावून उडू दे तुझ्या अथांग अशा आभाळात. भावनांना स्वैरपणे उडाण भरू दे साऱ्या विश्वास. तुझ्या निसर्गदत्त कलागुणांना मिळू दे नवसंजीवनी. तुझे घर, तुझे कुटुंब, तुझे यजमान आणि मुले तुझ्या पाठीशीच असतील. घाल हळुवारपणे साध त्यांना तुझ्यासोबत खंबीरपणे येण्यासाठी. मिळू दे तुझ्या पावलांना बळ काट्याकुट्यातून चालण्याचे. टाक प्रगतीचे पाऊल पुढे जोमाने आणि कर निश्चय उत्तुंग भरारी. नको घेऊ आता माघार, कारण साथ घालत आहेत ही गिरीशिखरे तुला कवेत घेण्यासाठी. वाटेवरच्या काट्यांना देखील होऊ दे तुझ्या कोमल पावलांचा स्पर्श, म्हणजे ते देखील मखमालीत रूपांतरित होतील आणि तुझी पुढची वाट सुसह्य होईल. समजून जा, तू एकटी नाहीस, तुझ्या पाठीशी आहे सारा समाज. पार कर गिरीशिखरे, सांग त्या वाऱ्याला, झंझावत येत आहे जपून राहा जरा. कर आव्हान त्या कातळाला, तुला फोडायला मी सज्ज झाले आहे. तो यशवंत मानिनी आहेस तू अष्टभुजाधारी. तूच मानिनी, तूच सौदामिनी. तुझ्या मुठीत सामावले विश्व, या विश्वाची आहेस तूच मानिनी. मनुष्य जीवन प्राप्त झाल्याचा आनंद घे. आपले स्वतंत्र जीवन आहे आणि ते जगण्याचा आपण हक्क मिळवण्यासाठी वेळ काढ. याचा अर्थ असा नव्हे की कुटुंबाकडे दुर्लक्ष पण कर, पण वर्षातून काही दिवसातून काही वेळ स्वतःसाठी खर्च करावा. हेही तितकेच योग्य आहे. तरच मनुष्य जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. आपण अगदी गुलामासारखे जीवन न जगता आपल्या जीवनात आपले छंद जोपासले, आपल्या कलागुणांना वाव दिला आणि खऱ्या अर्थाने जीवन जगलो, याचं साफल्य होईल. प्रगतीच्या वाटेवर राहा उभी ठामपणे. बघ, यश तुझ्या हातात आहे. स्त्री नाही केवळ अबला, नाही ती कुणाची गुमान. अष्टावधीने कर्तृत्ववान, करावा तिला मानाने सलाम. अशी आहे स्त्री कर्तृत्ववान, अशी आहे स्त्री कर्तृत्ववान. सलाम त्या मातेला, सलाम त्या बहिणीला, सलाम त्या आईला, सलाम त्या सासूला, सलाम त्या नंदेला. सर्वांनी छान जगा, मस्त जगा, एवढंच मला सांगायचं. थँक्यू व्हेरी मच. ऑल इज वेल फॅमिलीकडून वुमन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा.